नमस्कार मित्रांनो, तुमचं सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण PWD WRD स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचे महत्त्वाचे तांत्रिक प्रश्न पाहणार आहोत. अ, आता जिल्हा परिषदचा पेपर झाला आणि मला वाटतं आपल्या व्हिडिओचा बऱ्यापैकी फायदा झालेला आहे. काहींना झाला, काहींना नाही झाला. ठीक आहे, ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केला त्यांना फायदा झाला. आता आपण थोडेसे PWD WRD कडे फोकस करूया आणि त्याच्यानंतर छत्रपती संभाजी महाराज नगर मध्ये सुद्धा महानगरपालिकेचा सुद्धा स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचा पेपर हा 3 ते 5 जानेवारी दरम्यान काहीतरी होणार आहे. त्याच्यामुळं त्याच्यासाठी सुद्धा फायदा होईल, पण मला वाटतं त्याचं जे माध्यम राहणार आहे ते इंग्रजीमध्ये राहणार आहे. त्याच्यामुळं थोडंसं त्याचाही अभ्यास करा. कोणी कोणी फॉर्म भरलेले आहे हे एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेचे फॉर्म कोणी भरलेले आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि आजच्या आपण टॉपिककडे सुरुवात करूया. आणि व्हिडिओ आवडल्यास एकदा चॅनलला नक्की लाईक करा, जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा मित्रांनो. तर मित्रांनो, आजचा जो आपला टॉपिक आहे ना तो आहे ब्रिक वर्कवरती. ब्रिक कामावरती आहे. ब्रिकचे वेगवेगळे बॉन्ड आपण घेतलेले आहे. तर त्याचे जर चित्र वगैरे आकृत्या वगैरे पडल्या आणि आकृत्यावरून जर विचारले काही तर तसे कसे प्रश्न पडू शकतात ते आपण पाहणार आहोत PWD पॅटर्ननुसार. तर आयडेंटिफाय, पहिला क्वेश्चन आहे आयडेंटिफाय मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शोन इन द इमेज. की चित्रामध्ये दाखवलेला जो ब्रिकचा बॉन्ड आहे, विटचा बॉन्ड आहे, त्याचा ओळखा म्हणतात कोणता बॉन्ड आहे तो. तर हे दोन तुम्हाला इथं चित्र दिसत असतील. तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, की हा जो आहे हा 1.5 वीट इंग्लिश बॉन्डचा प्रकार आहे. 1.5 ब्रिक इंग्लिश बॉन्डचा हा प्रकार आहे मित्रांनो, लक्षात ठेवा. आपण ब्रिक बॉन्ड वरती घेतलेले आहे. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे मित्रांनो, आयडेंटिफाय द मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शोन इन द इमेज. प्रतिमेमध्ये दर्शवलेले सर्वात अचूक वीटबंध ओळखा. हे जे तुम्हाला आकृती दाखवलेली आहे ह्या कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे? हा की स्ट्रेचरचाच प्रकार आहे की नाही? तर मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, की स्ट्रेचर आहे म्हटल्यानंतर स्ट्रेचर बॉन्ड आहे, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे तोच प्रश्न आहे की ही जी आकृती दर्शवलेली आहे, तुम्हाला चित्रामध्ये जी आकृती दर्शवलेली आहे हा कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे हे ओळखायचं आहे. तर हे सगळे जे बॉन्ड आहे ते हेडर बॉन्डचा प्रकार आहे. तर त्याच्यामुळे याचं उत्तर आहे मित्रांनो हेडर बॉन्ड, लक्षात ठेवा. हे जे चित्र दिसते तुम्हाला हे हेडर बॉन्डचं आहे. स्ट्रेचर बॉन्ड म्हणजे वीट जी लंबीच्या दिशेने असते आणि हेडर बॉन्डमध्ये वीट ही म्हणजे ही लांबीच्या दिशेने असते स्ट्रेचरमध्ये आणि हेडरमध्ये रुंदीच्या दिशेने असते, हे लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शोन इन द इमेज. मी काही प्रश्न बनवले असे की जेणेकरून तुमची थोडी प्रॅक्टिस व्हावी की चित्रामध्ये दाखवलेले जे हे बॉन्डचा जो चित्र दाखवलेलं आहे हा कोणता बॉन्ड आहे नेमका. की वरती हेडर बॉन्ड आहे, मधात स्ट्रेचर बॉन्ड आहे, हेडर बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड, हेडर बॉन्ड स्ट्रेचर बॉन्ड. म्हणजे एक कोर्स हेडर बॉन्डचा, दुसरा कोर्स स्ट्रेचर बॉन्डचा आहे. तर या बॉन्डला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला इंग्लिश बॉन्ड असं म्हणतात मित्रांनो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, तर ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब नाही केलं त्यांनी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि सगळ्यांनी लाईक करा. लाईक केला तरच पुढचा व्हिडिओ येणार आहे. आजचं टार्गेट आहे तुम्हाला 400 लाईक करा, पुढचा व्हिडिओ लगेच येईल. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शो इन द इमेज. तेच प्रश्न मी बनवलेले माझ्या मतेनं. तर बघा, याच्यामध्ये एका आड एक वीट हेडरची आणि एक वीट स्ट्रेचरची. तर याला काय म्हणतात? एका आड एक वीट ही हेडर आणि स्ट्रेचरची बसवलेली आहे. तर हा जो बॉन्डचा प्रकार आहे चित्रात दाखवलेला हा कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे? तर याचं उत्तर आहे मित्रांनो बी नंबरचं, याला फ्लेमिश बॉन्ड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शो इन द इमेज. चित्रामध्ये दाखवलेला जो चित्र दाखवलेलं आहे तो कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे ते सांगा म्हटलेलं आहे. तर अशा पद्धतीचं हे बॉन्डचा प्रकार आहे. तर बघा हा कोणता प्रकार आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, याला रेकिंग बॉन्ड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. रेकिंग बॉन्ड असं त्याला म्हटलं जातं. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. हे प्रश्न मी मनानं बनवले.
नंतरचा प्रश्न आहे, आयडेंटिफाय द मोस्ट ॲक्युरेट ब्रिक बॉन्ड शोन इन द इमेज. चित्रामध्ये दर्शवलेला जो बॉन्ड कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे हा, की तर मित्रांनो इकडं समजा हे दाखवलेलं आहे आपल्याला स्ट्रेचर हेडर. तर याचं उत्तर आहे बी नंबरचं, याला डच बॉन्ड असं म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, हे जे चित्रात दाखवलेल्या ज्या आकृत्या आहे या कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे. तर अशा पद्धतीनं हे असा प्रकार चालू आहे आकृतीचा विटांचा. तर हा जो प्रकार आहे मित्रांनो, हा आहे झिगझॅग बॉन्ड. लक्षात ठेवा, झिगझॅग बॉन्ड आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, द टाइप ऑफ बॉन्ड इन अ ब्रिक मेसनरी कंटेनिंग अल्टरनेट कोर्सेस ऑफ स्ट्रेचर अँड हेडर इज कॉल्ड. त्याच्यासोबत आपण काही प्रश्न सुद्धा घेतलेले आहे. स्ट्रेचर आणि हेडरचा पर्यायी कोर्स असलेल्या विटांच्या दगडी बांधकामातील बॉन्डचा प्रकार काय म्हणून ओळखला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, इंग्लिश बॉन्ड. स्ट्रेचर आणि हेडरचा पर्यायी कोर्स असलेल्या विटांच्या दगडी बांधकामात नाही, विटाच्या बांधकामातील. म्हणजे प्रत्येक कोर्स, एक पूर्ण कोर्स हा स्ट्रेचरचा राहील तर दुसरा कोर्स हा हेडरचा राहील, अशा पद्धतीनं त्याचं हे असतं. तर त्याला इंग्लिश बॉन्ड म्हटलं जातं, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, फॉर गेटिंग गुड ब्रिक बॉन्ड द अमाऊंट ऑफ लॅप शुड बी मिनिमम डॅश डॅश अलॉंग द लेंथ ऑफ. चांगले वीट बंद मिळवण्यासाठी लॅपचे प्रमाण किमान किती असणे आवश्यक आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं हे नंबरचं 1/4 एवढी वीट, एकाच 4 वीट एवढं स्पॅन असणं, लॅप असणं आवश्यक आहे चांगल्या वीट बॉन्ड मिळवण्यासाठी, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतर सुद्धा आपण आकृत्या घेतलेल्या आहे. हे बॉन्डचे प्रश्न आहे. अगोदर, विटांमध्ये वापरला जाणारा इंग्रजी बंद हा कसा असतो नेमका. जो इंग्लिश बॉन्ड असतो हा स्वस्त असतो, महाग असतो, आर्थिक असतो का स्वस्त तसेच महाग असतो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी नंबरचं, हा महाग असतो, कॉस्टली असतो, लक्षात ठेवा. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, अ टाइप ऑफ बॉन्ड इन अ ब्रिक मेसनरी इन विच इच कोर्स कन्सिस्ट ऑफ अल्टरनेट हेडर अँड स्ट्रेचर इज कॉल्ड. की प्रत्येक कोर्समध्ये एक हेडर आणि एक स्ट्रेचर अशा पद्धतीनं रचना केलेली असते विटांची. तर त्या बॉन्डचं नाव काय आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, त्याला आपण फ्लेमिश बॉन्ड असं म्हणतो. की एक हा हेडरचा असतो तर दुसरा स्ट्रेचरचा असतो, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया मित्रांनो. नंतरचा प्रश्न आहे, वीट बांधकामात खालीलपैकी कोणते बॉन्डचा प्रकार नाहीये. तर खालीलपैकी कोणता बॉन्डचा प्रकार नाही. ग्रेटेड बॉन्ड, हेडर बॉन्ड का स्ट्रेचर बॉन्ड का फ्लेमिश बॉन्ड. तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे ग्रेटेड बॉन्ड हा विटेचा प्रकार नाहीये, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. वेगवेगळ्या पद्धतीनं PWD ला प्रश्न पडू शकतात. 16 तारखेची सगळी लेवल ही ITI लेवल होती, ध्यानात ठेवा. तर त्याच्यामुळे तशी तयारी ठेवा. एखाद्या वेळेस आता मागच्या वेळेस लाकडी साहित्य विचारलं, एखाद्या वेळेस जे सर्वेचे जे इन्स्ट्रुमेंट असतात, सर्वेचे जे साहित्य असतं त्याच्यावरती प्रश्न पडू शकतात. रेंजिंग रॉड असेल वगैरे अशा भरपूर आहे. त्याच्यावरती सुद्धा जर व्हिडिओ बनवायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. सर्वेवरती व्हिडिओ बनवायचा आहे का, सर्वेच्या जे इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यावरती. त्यानंतरचा प्रश्न पहा, द टाइप ऑफ बॉन्ड प्रोव्हाइडेड इन ब्रिक मेसनरी फॉर कॅरिंग हेवी लोड. जड भार सहन करण्यासाठी वीट बांधकामामध्ये कोणता बॉन्ड दिला जातो. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, इंग्लिश बॉन्ड दिला जातो. ही जर हेवी लोड जर आपल्याला कॅरी करायचा असेल तर इंग्लिश बॉन्ड हा वीट बांधकामामध्ये दिला जातो, लक्षात ठेवा मित्रांनो. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे, इन विच टाइप ऑफ बॉन्ड इज कॅव्हिटी एक्झास्टिंग. पोकळी कोणत्या प्रकारच्या बंधनात असते, कोणत्या बॉन्डमध्ये पोकळी असते. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, रॅट ट्रॅप बॉन्डमध्ये पोकळी असते, कॅव्हिटी असते, लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. व्हिडिओ जर आवडला असेल इथपर्यंत तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करा. नंतरचा प्रश्न आहे, 1.5 वीट जाडीपेक्षा कमी जाडीच्या भिंतीसाठी कोणत्या प्रकारचे वीट भिंत बॉन्ड अयोग्य आहेत. विच टाइप ऑफ बॉन्ड इज ब्रिक वॉल इज अनसुटेबल फॉर वॉल ऑफ थिकनेस लेस दॅन 1.5 ब्रिक. जर 1.5 वीट जाडीपेक्षा कमी
कामासाठी कोणता बॉन्ड योग्य नसतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं सिंगल फ्लेमिश बॉन्ड हा योग्य नसतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे फॉर गुड बॉन्डिंग इन अ ब्रिक मेजनरी वीट दगडी बांधकामामध्ये चांगले बॉन्डसाठी काय आवश्यक असतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं पर्यायी कोर्समधील उभे सांधे जे असतात ते प्लंबमध्ये म्हणजे ओळंब्यामध्ये असणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. तुम्ही सध्या व्हिडिओला पॉज करून तुमचा आन्सर तुम्हाला येतात का हे पाहू शकता. नंतरचा प्रश्न आहे कर्णबंध हा बॉन्डचा एक नमुना आहे. डायगोनल बॉन्ड इज अ पॅटर्न ऑफ बॉन्ड इज कोणत्या बॉन्डचा प्रकार आहे? हा पॅटर्न आहे डायगोनल बॉन्ड. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं रॅकिंग बॉन्डचा हा प्रकार आहे. लक्षात ठेवा. पॅटर्न आहे हा डायगोनल बॉन्ड. त्यानंतरचा प्रश्न पाहूया आपण. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता वीट प्रकार आहे? जळलेल्या मातीची वीट का मातीची वीट का वाळूची वीट का पाण्याची वीट? तर जी जळलेली मातीची वीट असते ही विटेचा प्रकार असतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे विच टाईप ऑफ जंक्शन इज नॉट युज्ड इन ब्रिक मेजनरी वॉल विटांच्या दगडी भिंतीमध्ये कोणत्या प्रकारचे जंक्शन वापरले जात नाही? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं आय जंक्शन वापरले जात नाही. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द नेम ऑफ द शेप ऑफ ब्रिक शो इन द गिवन फिगर दिलेल्या आकृतीमध्ये दाखवलेल्या विटाच्या आकाराचं नाव ओळखा असं म्हटलेलं आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं कांट हा याचा आकार आहे. लक्षात ठेवा. याला कॅन्ट शेप मध्ये म्हणतात. त्यानंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे ही जी आकृती तुम्हाला दर्शवलेली आहे ही आकृतीला नेमकं काय म्हणतात? हा विटाचा कोणता प्रकार आहे हा? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं याला स्क्विंट ब्रिक असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. असे सुद्धा प्रश्न पडू शकतात. मी फक्त अंदाजे बनवलेले आहे. शेवटी याचा किती फायदा होईल हे तर पेपरवरती अवलंबून राहील. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द नेम ऑफ द शेप ऑफ ब्रिक शो इन द गिवन फिगर दिलेल्या आकृतीमध्ये जो आकार दाखवलेला विटेचा त्याला काय म्हणतात नेमकं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं त्याला बुल नोज्ड असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे स्पेसिफाय द नेम ऑफ द ब्रिक यूज फॉर द इमेज शो हे चित्रामध्ये दाखवलेली ही जी आकृती आहे याचं नाव सांगा. याला काय म्हणतात नेमकं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं याला स्प्ले हेडर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. अशा पद्धतीचा हा जो आकार आहे हा स्प्ले हेडर म्हणून ओळखला जातो. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द करेक्ट मॅच की आपल्याला जोडे लावायचे. समजा स्क्विंट ब्रिक कोणता आहे, बुलनोज ब्रिक कोणता आहे, स्प्ले ब्रिक कोणता आहे. आता वरती 3 प्रश्न बघितले आपण आहे की नाही. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं की जो स्क्विंट ब्रिक आहे हा 2 नंबरवाला आहे. त्याच्यानंतर जो बुलनोज ब्रिक आहे हा 3 नंबरवाला आहे आणि स्प्ले ब्रिक आहे हा ए नंबरवाला आहे. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की ही जी चित्रात दाखवलेली आकृती आहे हिचं नाव सांगा म्हणतात ते नेमकं काय आहे? की इथून ही पूर्ण वीट आहे. स्ट्रेचरकडून काही भाग कापलेला आहे आणि हेडरकडून पण काही भाग कापलेला आहे. तर याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं त्याला किंग क्लोजर असं म्हटलं जातं की हेडर आणि स्ट्रेचरचा भाग कापणं, एका कडा कापणं किंवा एक भाग कापणं त्याला किंग क्लोजर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द नेम ऑफ द शेप ऑफ ब्रिक शो इन द फिगर चित्रात दाखवलेली ही जी आकृती आहे याचं नाव सांगा म्हणतात की पूर्ण वीट होते आणि अशी कापलेली आहे. तर याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं याला क्वीन क्लोजर असं म्हणतात. लांबीच्या दिशेनं अर्धी वीट करणे याला क्वीन क्लोजर म्हणतात. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे की चित्रात दाखवलेला हा जो आकृतीचा प्रकार आहे याला काय म्हटलं जातं? की हेडर आणि स्ट्रेचरचा अशा पद्धतीनं हा जो शेप कापलेला आहे तर याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं याला बीवेलेड क्लोजर असं म्हटलं जातं. बीवेलेड क्लोजर. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया.
नंतर आपण काही प्रश्न घेतलेले आहे, आता ते घेऊया. एक वीट जी अशा प्रकारे कापली जाते की तिच्या एका टोकाची रुंदी पूर्ण विटेपेक्षा अर्धी असेल तर त्याला काय म्हणतात? अ ब्रिक विच इज कट इन सच अ वे दॅट इज विड्थ ऑफ इट्स वन एंड इज हाफ दॅट ऑफ फुल ब्रिक. की पूर्ण विटेपेक्षा त्याची रुंदी जी असते ती अर्धी असते, तिला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं, त्याला बिवलेड क्लोजर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे अ किंग क्लोजर इज. किंग क्लोजर म्हणजे काय असतं नेमकं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 3/4 ब्रिक. 3/4 म्हणजे 3/4 जी वीट असते त्यालाच किंग क्लोजर असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे क्वीन क्लोजर इज नोन ॲज. क्वीन क्लोजर म्हणजे काय असतं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं डी नंबरचं, पूर्ण लांबी आणि जाडी असलेली परंतु पूर्ण विटाच्या अर्ध्या रुंदीची वीट म्हणजेच त्याला आपण क्वीन क्लोजर असं म्हणतो. अ ब्रिक हॅव्हिंग फुल लेंथ. लेंथ म्हणजे लांबी तर असते अँड थिकनेस जाडी सुद्धा असते, बट हाफ द विड्थ ऑफ अ फुल ब्रिक. की पूर्ण विटीच्या अर्धी वीट ती असते. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे पूर्ण विटाच्या अर्ध्या लांबीच्या आणि अर्ध्या रुंदीच्या समतुल्य एका कोपऱ्यात कापलेला विटाचा तुकडा काय नावाने ओळखला जातो? द पीस ऑफ ब्रिक कट विथ इट्स वन कॉर्नर इक्विव्हॅलंट द हाफ द लेंथ अँड हाफ द विड्थ ऑफ अ फुल ब्रिक इज नोन ॲज. की लांबीच्या दिशेने सुद्धा आणि रुंदीच्या दिशेने सुद्धा एक कडा कापला जातो विटेचा, त्याला काय म्हटलं जातं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला आपण किंग क्लोजर असं म्हणतो. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सुद्धा विचारले जाऊ शकतात. नंतरचा प्रश्न आहे जेव्हा रुंदीच्या बाजूने एक वीट कापली जाते तेव्हा परिणामी जो तुकडा असतो त्याला काय म्हटलं जातं? वेन अ ब्रिक इज कट अलॉंग द विड्थ द रिझल्टिंग पीस इज कॉल्ड ॲज. तर त्या तुकड्याला काय म्हणतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं, त्याला बॅट असं म्हटलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे सजेस्ट द कन्व्हेन्शनल मेजरमेंट युनिट फॉर ब्रिक बॅट कोबा. ब्रिक बॅट कोबा साठी पारंपरिक मापन युनिट सुचवा. म्हणजे एकक कोणतं आहे त्याचं? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं, ते स्क्वेअर मीटर मध्ये असतं ब्रिक बॅट कोबा. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे अर्ध्या विटांच्या भिंतीसाठी मोजमापाचे एकक काय आहे? अर्ध्या विटांच्या भिंतीसाठी मोजमापाचं एकक काय आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं चौरस मीटर हे उत्तर आहे. जनरली विटेचं काम हे क्युबिक मीटरमध्ये घन मीटरमध्ये मोजतात, पण अर्ध्या विटाच्या जाडीच्या भिंतीसाठी हे काम चौरस मीटरमध्ये म्हणजे स्क्वेअर मीटरमध्ये मोजलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे डॅश डॅश सेमी जाडीच्या विटांची भिंत IS 1203 नुसार विटांच्या भिंती चौरस मीटरमध्ये मोजल्या जाऊ शकतात. म्हणजे अप टू डॅश डॅश सेंटीमीटर थिक ब्रिक वॉल इज 1203 अलो द मेजरमेंट ऑफ ब्रिक वॉल इन स्क्वेअर मीटर. किती सेंटीमीटरचं भिंतीच्या जाडीचं काम हे चौरस मीटरमध्ये मोजलं जातं, अशा पद्धतीचा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं बी नंबरचं 10 सेंटीमीटर काम जे असतं विटेचं ते चौरस मीटरमध्ये मोजलं जातं. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे द साईज ऑफ मॉड्युलर ब्रिक इज. की मॉड्युलर ब्रिकची साईज किती असते? या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे. बघूया इथपर्यंत कोणी व्हिडिओ बघितला, कोणी पूर्ण व्हिडिओ बघितला याच्यावरून मला कळेल आणि या प्रश्नाचं उत्तर किती जणांना येतं. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणते मॉड्युलर विटाचे नाममात्र आकार दर्शवते? विच ऑफ द फॉलोइंग रिप्रेझेंट द नॉमिनल साईज ऑफ अ मॉड्युलर ब्रिक. तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 200 गुणिले 100 गुणिले 100 mm मध्ये आहे. लक्षात ठेवा mm मध्ये आहे, नाही तर 20 गुणिले 10 गुणिले 10 असं हे नॉमिनल साईज आहे. नॉमिनल साईज विचारलेले आहे आपल्याला. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न पाहूया. नंतरचा प्रश्न आहे भारतीय मानकानुसार विटांची लांबी तपासण्यासाठी किती विटा घ्याव्या लागतात? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी नंबरचं 20 विटा आपल्याला घ्याव्या लागतात. लक्षात ठेवा. नंतरचा प्रश्न आहे IS 1077 1992 नुसार विटांचा नॉन मॉड्युलर आकार किती आहे? तर या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं ए नंबरचं 230 गुणिले 110 गुणिले 70 mm एवढा आकार आहे. लक्षात ठेवा.
तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण आज विटेवरती काही प्रश्न कव्हर केलेले आहे. PWD नुसार चित्रानुसार आपण घेतलेले आहे. तर व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.